कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील प्रकरणाची फडणवीसांकडून गंभीर दखल. धर्मादाय सहायुक्ताच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती. जे रुग्णालयाचे अधीक्षक, विधी आणि न्याय विभागाचे उपसचिव तसेच मुख्यमंत्री सचिवालयाचे प्रतिनिधी सदस्य असणार. मंगेशकर रुग्णालयासंदर्भातील चौकशी अंती समितीचे 4 निष्कर्ष. रुग्णांच्या मृत्यूमुळे आलेली निराशा आणि ॲडव्हान्स मागितल्याच्या रागातून दिशाभूल करणारी तक्रार. जमेल तेवढे पैसे भरून ॲडमिट होण्याचा सल्ला पाळला नसल्याचाही दावा. भाजपा आमदार अमित गोरखेंचे पीए सुशांत भिसेंच्या गर्भवती पत्नीचा मृत्यू. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयानं ॲडमिट करण्यासाठी 10 लाखांची मागणी केल्याचा भिसे कुटुंबियांचा आरोप. ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरणानंतर सर्वपक्षीय आक्रमक. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या नावाच्या पाठीला काळं फासलं. अधिकाऱ्यांवरही चिल्लर फेकले. मंगेशकर रुग्णालयातील डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्या खासगी रुग्णालयाची तोडफोड. गर्भवती महिलेच्या मृत्यूनंतर भाजपच्या महिला आघाडीचा आक्रमक पवित्रा. पैशांसाठी उपचारास नकार देण्यात आला होता. दीनानाथ रुग्णालयातील घटना दुर्दैवी. दोषी असणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणार. पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांचं आश्वासन. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील घटनेबाबत चौकशी करण्याचे आदेश दिले. धर्मादाय आयुक्त रुग्णालयात आरोग्य दूत नेमणार. राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची माहिती. दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला वार्षिक 1 रुपया भाडेपट्ट्यानं राज्य सरकारकडून जमीन. एवढं सगळं दिल्यावर सुद्धा हे रुग्णालय मुख्यमंत्री कार्यालयाला जुमानत नाही. जितेंद्र आव्हाडांची टीका. लोकसभेनंतर राज्यसभेतही वक्फ सुधारणा विधेयक मंजूर. वक्फ सुधारणा विधेयक आता राष्ट्रपतींकडे पाठवलं जाणार. प्रत्येकाच्या प्रतिष्ठेला प्राधान्य देण्यासाठी वचनबद्ध. कायदे पारदर्शकता वाढवतील आणि लोकांच्या हक्कांचं संरक्षण होईल. वक्फ सुधारणा विधेयकाच्या मंजुरीनंतर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया. वक्फ सुधारणा विधेयकाच्या मतदानावेळी शरद पवार गैरहजर. शरद पवार आज मुंबईहून दिल्लीसाठी रवाना होणार असल्याची माहिती. वक्फ सुधारणा विधेयकाला पाठिंबा देऊन अजितदादांनी मुस्लिम समाजाचा विश्वासघात केला. सत्तेसाठी भाजपपुढे लोटांगण घातले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची टीका. बाप बदलणारे लोक मला रंग बदलले असं म्हणतात. संजय राऊतांची प्रफुल्ल पटेलांवर टीका. तर माझ्या चारित्र्यावर बोलण्याआधी शरद पवारांकडून माहिती घेतली असती तर बरं झालं असतं, पटेलांचं उत्तर. प्रताप सरनाईक आणि अजित पवारांची भेट. एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी निधीची कमतरता पडणार नाही. अजित पवारांची ग्वाही. भेटीनंतर सरनाईकांची प्रतिक्रिया. मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लावण्याचा प्रस्ताव राज्यसभेत मंजूर. मणिपूरच्या मुद्द्यावर विरोधी पक्षांनी राजकारण करू नये. गृहमंत्री अमित शहा यांचं विरोधी पक्षांना आवाहन. उच्चस्तरीय समितीच्या निर्णयानंतर एखादी फाईल पुन्हा अर्थ खात्यात अडकून पडणं चुकीचं. अर्थ खात्यानं केवळ आर्थिक बाबींची पडताळणी करावी. मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश. ठाकरे गटाचं मुंबई, पुणे, नाशिक, संभाजीनगर पालिकेवर विशेष लक्ष. पालिकेच्या कारभारावर लक्ष देण्यासाठी नेत्यांवर जबाबदारी दिली जाणार. प्रत्येक विभागासाठी नेता आणि उपनेता निवडणार. सूत्रांची माहिती. पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 दिवसीय थायलंड दौऱ्यावर. दौऱ्यादरम्यान मोदींची बांगलादेशचे अंतरिम सरकारचे प्रमुख सल्लागार मोहम्मद युनुस यांच्याशी भेट. नांदेडमध्ये महिला मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत कोसळला. विहिरीत पडून 7 ते 8 जणांचा मृत्यू. मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून 5 लाखांची मदत जाहीर. नाशिकच्या इगतपुरीत जमावाकडून पोलिसांना मारहाण. 4 दिवसांपूर्वी झाडावर लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला होता. मृतानं फाशी घेतल्याच्या पोलिसांच्या दाव्यानंतर जमाव संतापला. पोलिसांनी घटनेकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप. हेल्मेट न घातल्यानं कारवाईसाठी रोखल्याच्या रागातून ठाण्यात वाहतूक पोलिसांना मारहाण. व्हिडिओ व्हायरल. आरोपीची मानसिक स्थिती बिघडलेली, कुटुंबाचा दावा. देशानंतर 3 महिने उलटूनही डोंबिवलीतील 65 बेकायदा इमारतींवर कारवाई नाही. 7 दिवसात कारवाई न झाल्यास संबंधितांविरोधात याचिका दाखल करणार. याचिकाकर्ते संदीप पाटलांची माहिती. कल्याण, डोंबिवली, अंबरनाथमध्ये वादळी वाऱ्यासह रिमझिम पावसाची हजेरी. नागरिकांची धावपळ. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे फलक कोसळण्याच्या देखील घटना. रस्त्यांवरील वाहतुकीवर परिणाम. काही भागात वीज पुरवठाही खंडित. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.